छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवजन्मोत्सव समिती दसक पंचक जेल रोडच्या वतीनं यावर्षी प्राधान्यक्रमाने सर्वात मोठा विषय आम्ही जो चालू केला आहे की इतिहास जपा, इतिहास जगा आणि पुढच्या पिढीपर्यंत इतिहास पोचवा, हा आम्ही संदेश घेऊन आलेलो आहे। सगळ्यात प्रथम आम्ही जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे ते 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी इंडोर स्टेडियम येथे भव्य असं 550 रनिंग फूट शस्त्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन, विरगळ प्रदर्शन, छत्रपतींच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन, छत्रपतींच्या शिवाजी महाराजांचं साहित्याचं प्रदर्शन म्हणजे जे पुस्तकं आहेत ती सर्व दालनं ही आम्ही उपलब्ध त्याच प्रदर्शनात ठेवली आहेत। त्याचबरोबर इथे 250 महिला आणि विद्यार्थिनींचा आपण अमृत गार्डन पंचक शिवरोडला पंचकला तिथे आपण मर्दानी खेळ प्रशिक्षण, एक लाठी लेकीच्या बळकटीसाठी असं आपण यावेळेस 9 ते 15 फेब्रुवारीमध्ये आयोजन केलं आहे। संध्याकाळी 4 ते 6 हा त्याचा वेळ आहे आणि मुख्यतः काय आहे की या शिवजयंतीच्या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने असा संदेश द्यायचा आहे की नुसतं छत्रपती शिवाजी महाराज आमच्या घराघरात मनामनात आहे, तर आम्ही त्या वागण्यात पण आम्ही त्याचं एक नियमन केलं पाहिजे। आजच्या पिढीला छत्रपतींच्या काळातली शस्त्रास्त्र माहिती झाली पाहिजे, हा विचार त्यांच्यापर्यंत घेण्यासाठी आपण केलं। त्याचबरोबर 18 तारखेला शिव संगीत आख्यान असणार आहे, तर त्याचं आपल्याच परिसरातील आकांक्षा जी नृत्यविशारद आहे ती तिचं पूर्ण 45 जणींचा समूह त्याचं प्रदर्शन पूर्ण शिव आख्यान मांडणार आहेत। 19 तारखेला तर नेहमीप्रमाणे भव्य असा जल्लोष असणार आहे। त्याच्यासाठी ज्या पोद्दार इन्स्टिट्यूट सर्वचं पूर्ण मॅनेजमेंट करतात ती रोहन भालेराव त्यांची टीम पूर्ण त्या दिवशी संगीताचं त्यांनी आयोजन केलं आहे। 20 तारखेला वाघ नख हे मोठं नाटक आपण इथं ठेवलेलं आहे। 35 जणांचा मुंबईवरून संच येणार आहे आणि 21 तारखेला वाणींचा शिव आख्यान हा कार्यक्रम आहे। असे 4 कार्यक्रम आणि त्याच्या अगोदर 9 ते 15 तारखेपर्यंत आपण सर्वात मोठं महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रथम सर्व असं एकत्रित असं मोठं प्रदर्शन ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये पुन्हा सांगतो की शस्त्र प्रदर्शन महाराजांची तर आहेच, महाराजांच्या विरगळींचं प्रदर्शन, महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन, महाराजांच्या काळातील नाण्यांचं प्रदर्शन, त्याचबरोबर छत्रपतींच्या साहित्याचं प्रदर्शन देखील, पुस्तकं लहान मुलांसाठी सर्व। माझी या माध्यमातून विनंती आहे की सर्व शाळांनी या आपल्या विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांनी स्वतः ते आवर्जून ते प्रदर्शन बघावं। त्या प्रदर्शनासाठी आपण जी एक ऑटोमेटेड सिस्टीम व्हॉट्सअप बॉट क्रिएट केलेला आहे, तो व्हॉट्सअप बॉटचा जो नंबर आहे 70 30 111 501 हा क्रमांक असून त्याच्यावर तुम्ही त्या प्रदर्शनाचे फ्री पास उपलब्ध करू शकतात। कारण की त्याचबरोबर संध्याकाळी रोज संध्याकाळी 7 ते 9 ह्यावेळी प्रदर्शन संपल्यानंतर एका महाराजांवरच्या एका विषयाचं रोज व्याख्यान पण ठेवलेलं आहे त्याच ठिकाणी आणि 250 मुलींचं मर्दानी खेळ प्रशिक्षण कार्यक्रम हा अमृत गार्डन पंचकला ठेवलेला आहे। ह्या सोहळा अद्वितीय करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं आणि नुसतं फक्त सर्वात जास्तीत जास्त बालगोपाळ आणि महिलांनी या प्रदर्शनाचा जर लाभ घेतला तर कदाचित विषय मोठी दिशा मिळेल। आमचा याच्यातून उद्देश असाच आहे की राजाची जयंती तर आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात साजरी करतो, पण राजांचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्यातून एक आहे। आणि राजांचा विचार घेऊन 100 माणसं जरी तयार झाली तरी ह्या शिवजन्मोत्सवाचं खऱ्या अर्थाने फलित होईल असं आमचं मत आहे। जय शिवराय।